तीन तरुण गोदावरी नदीपात्रात बुडत असताना परिसरात शेळ्या चारणाऱ्या ताराबाई नामक महिलेने प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदीपात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले आहेत। ताराबाईने दाखवलेल्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मात्र या घटनेत दुर्दैवाने एका तरुणाला वाचवण्यात अपयश आलंय। बातमी सविस्तर पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधारेने धरण 80% अधिक भरले आहे। त्यामुळे हळूहळू विसर्ग वाढविण्यात आला आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहती झाली। परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू झाली। कोपरगाव तालुक्यातील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे नदीतील मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले। दुर्दैवाने पाणी वाढल्याने तीनही तरुण वाहत गेले। जवळच शेळ्या चारत असलेले मंजूर येथील रहिवासी ताराबाई छब्बूराव पवार आणि पती छब्बूराव बाबूराव पवार यांनी ही घटना पाहिली। तीन तरुण वाहत जाताना दिसल्याने ताराबाई यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीची दोरी बनवून पाण्यात फेकली आणि त्या आधारे तरुणांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। ही साडी जीवनाची दोरी बनून उपलब्ध झाल्याने प्रदीप तांगतोडे आणि अमोल तांगतोडे या दोघांचे प्राण वाचले। मात्र त्यांचा बंधू संतोष भीमाशंकर तांगतोडे हा नदीपात्रात बुडाला। दुर्दैवाने या घटनेत संतोष यांचा मृत्यू झाला असून रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे। मात्र ताराबाई पवार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रदीप आणि अमोल तांगतोडे या दोन तरुणांचे प्राण वाचल्याने ताराबाईच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।